बनारस विश्व हिंदू विद्यापीठानं राष्ट्रनिर्मितीचं स्वप्न साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवल्याचं शतक महोत्सवी दीक्षांत समारंभात पंतप्रधानांचं प्रतिपादन. जम्मू काश्मीरमधल्या पांपोर परिसरात दहशतवाद्यांची चकमक सुरूच. जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यातले हुतात्मा कॅप्टन पवन कुमार, कॅप्टन तुषार महाजन, लान्स नाईक ओमप्रकाश आणि 4 जवानांना देशाची आदरांजली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातले फरार विद्यार्थी विद्यापीठात परतले. मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणी माफीचा साक्षीदार असलेल्या डेव्हिड हेडलीची साक्ष आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुन्हा सुरू. हरियाणा विधानसभेच्या आगामी अधिवेशनात जाट आरक्षणाबाबतचे विधेयक मंजूर करण्यात येणार. हरियाणातल्या परिस्थितीत सुधारणा. आदर्श घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयानं 20 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली. शाश्वत विकास प्रक्रियेत महिलांचा सक्रिय सहभाग गरजेचा, केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या महिला बचत गटांना आता बिनव्याजी कर्ज, व्याजाची रक्कम सरकार भरणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. तरुणांना उमेदीच्या काळात संधी दिल्यास देशाला चांगला नेता मिळू शकतो, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा विश्वास. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवरच्या नगरगम घाटावर लाकडी बोट उलटली, 6 प्रवासी अद्याप बेपत्ता. मुंबई गोवा महामार्गावर खारेपाटण इथं एसटी बसला अपघात, 8 प्रवासी जखमी. मुंबईतल्या हाजी अली दर्गा विश्वस्त मंडळाला 100 वर्ष पूर्ण. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ज्येष्ठ गिर्यारोहक NK महाजन यांना पुण्यातल्या गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग तर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान. दोहा आशियाई इंडोर अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रणजित महेश्वरीला रौप्य पदक.